नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आजची आपली आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. उर्वरित थकबाकी मिळणार दिनांक 22 मे 2026. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण बातमी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारकडून कोणता दिलासा मिळणार आहे, कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे हिचे स्पष्टीकरण करत आहोत. मित्रांनो, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी मिळणार आहे. सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय, लाभदायक निर्णय, कर्मचाऱ्यांचे आयुष्य बदलून टाकणारा निर्णय झालेला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार किंवा कर्मचाऱ्याला लाखो रुपयाचा फायदा होणार. या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे पाहूया. महत्त्वपूर्ण अपडेट स्पष्टीकरण. सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची दिलासादायक बातमीची मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे आणि त्यानुसार जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमधील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे. 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा आता वाढवण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा पूर्ण लाभ सरकारने दिला नव्हता. सरकारने आता या संदर्भात निर्णय घेत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी मधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या 7व्या आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा थेट 20,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. आता सध्या ती केंद्र सरकारची 25 आहे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा ती वाढवून 25 लाख करण्याच्या विचाराधीन आहे. परंतु तो निर्णय पुढे येणारच आहे. त्या अगोदर मात्र मुद्दा आताचा हा महत्त्वाचा आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांना 2016 ते 24 या कालावधीतील जुन्या मर्यादेनुसार ग्रॅज्युइटी देण्यात आली होती व अखेर या मागणीची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीतील फरकाची रक्कम देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार आता कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाकडून पात्र धारक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवानिवृत्तीतील गणना, पेन्शन गणना, ग्रॅज्युइटी गणना या सर्वांची पूर्ण तपासणी होऊन गणना केली जाणार आणि ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची रक्कम कमी प्राप्त झाली आहे किंवा कमी मिळाली आहेत आणि किंवा सरकारने मुद्दाम कमी दिली आहे असल्यामुळे या कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यामुळे आता पुनर्वेतन पडताळणी होऊन शिल्लक राहिलेल्या फरकाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता हजारो लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक लाभदायक निर्णय असून काही कर्मचाऱ्यांना तर लाखो रुपयाच्या फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे या लाभासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही वेगळ्या प्रकारचा प्रस्ताव किंवा अर्ज दाखल करण्याचा किंवा कोणताही नवीन अर्ज दाखल करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकारची जशी जशी पडताळणी होईल त्या प्रमाणात त्या वर्षात ती आता जमा करण्यात येणार आहे आणि 8व्या वेतन आयोग मिळण्याच्या आतच ती जमा करण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावर संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.